नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बरेच असणार. 2025 दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळी जवळ आली, लक्ष्मीपूजनला तुम्ही काय करणार? मस्तपैकी दरवाजामध्ये मोराची रांगोळी काढायची. मोराचीच रांगोळी काढायची मस्त अशी मोराची रांगोळी काढायची. देवीची पावलं काढायची, स्वस्तिक काढायची. जेवढे वाटेल तेवढे दिवे लावायचे दरवाजामध्ये. मस्त असे दिवे लावायचे आणि एक किचनमध्ये लावायचा, एक बेडरूममध्ये लावायचा, एक आपला गॅलरीत लावायचा, एक हॉलमध्ये लावायचा, दरवाज्यात लावायचे. 5 दिवे तरी लावायचे, 7 लावायचे, 9 लावायचे, असे दिवे लावायचे. 4 दिशेला 4 दिवे लावायचेच आणि एक दरवाज्यात लावायचा. तुळशीपुढं दिवा लावायचा. तुळशीपुढं दिवा लावायला विसरायचं नाही. लक्ष्मीपूजन कसे करणार तुम्ही? पाच धान्य भरून घ्यायचे. कशात घ्यायचे? का तुमच्या वाट्या असतात तर वाट्यात घ्यायचे. थोडीशी बुरकुळी असली ना तर त्या बुरकुळ्यांमध्ये भरायची. 5 धान्य भरायचे, तिच्यावरती फुलं ठेवायची, हळदी कुंकू व्हायची. एक गडू घ्यायचा, तिच्यामध्ये पाणी ठेवायचं, तिच्यावरती एक फूल ठेवायचं. आपली लक्ष्मी पूजायला विसरायचं नाही. लक्ष्मी घ्यायची म्हणजे झाडू, तिला घ्यायचं, तिच्यावर हळदी कुंकू थोडं तांदूळ व्हायचं, मस्त देवापुढं ठेवायचे आणि मग व्हायचं. पांडुरंगाला वावळायचं, आपल्या घरातल्या सगळ्या देवांना वावळायचं. वावळायचं राहायचं नाही. हळदी कुंकू व्हायचं, वावळायचं. समई लावायची, 5 स्वाती लावायच्या. पूर्ण समईचं 5 वाती लावायचं, 5 दिवे होऊन जातात. मस्त असे दिवे लावायचे. तसे तुमच्या मनाला वाटन तसे दिवे लावायचे. मी भरपूर दिवे लावलेले आहेत. तुम्हाला जसं वाटन तेवढे दिवे लावायचे, पण दिवे लावायचेच. मस्त असं वावळून घ्यायचं. देवी पुढं 11 रुपये ठेवायचं. जास्त पैसे असं काही नाही, 11 रुपये ठेवले तरी चालतात. सोनं असलं तर ठेवायचं किंवा नाही ठेवायचं. आणि मस्त अशी पूजा करून घ्यायची. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सगळ्या देवांना हार घालायचं, फुलं व्हायची. देवाचा हार बनवताना तिच्यामध्ये आंब्याची पानं घालायची. आंब्याची पाने खूप शुभ असतात लक्ष्मीपूजनच्या दिवशी. जरूर आंब्याची पानं घालायची. दसऱ्याच्या दिवशी घालतात, पण लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण आंब्याच्या पाण्याचा उपयोग होत असतो. आपण जे काय फराळाचं बनवलं आहे ते देवापुढं ठेवायचं. लाडू, करंजी, शाहू सगळं फराळाचं बनवलेलं ठेवायचं आणि संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. मस्त असं लक्ष्मीपूजन करायचं. तुम्हा सगळ्यांना दिवाळी आनंदाची जावी, भरभराटीची जावी हीच आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना.